मित्रांनो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही चांगले असाल आणि चांगले राहा, सुरक्षित राहा. मी माझ्या सर्व प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत असते की तुम्ही सुरक्षित राहा. मित्रांनो, काळजी घ्या स्वतःची, आपल्या कुटुंबाची, आपल्या सर्व स्वतःची काळजी घ्या. आता मी हे माझ्या व्हिडिओमध्ये कायम सांगत असते, परंतु आता ह्या घटना तर होतच राहतात आणि आपण हे पण होऊ नये म्हणून थोडंसं आपण सावधानी बाळगली पाहिजे. थोडीशी नाही, खूपच सावधानी बाळगली पाहिजे. आपण कुठं जाता, एखाद्या ठिकाणी तुम्ही जात असता, सर्वजण मित्र परिवार किंवा मग आपले लहान मुलं वगैरे घेऊन जाता पर्यटन स्थळी. आता हे अशा वीज वारा आणि पाणी पाऊस असं आपलं जीवन का बरं तुम्ही धोक्यात घालता? आणि नंतर मग अशा घटना घडून येतात आणि मग नंतर काय, मग दुःखी होऊन जायचं. तर तुम्ही बघा, पहा, पण काही जर धोकेदायक ठिकाणं असेल, जे की धोकादायक ठिकाणं असेल, तिथं तुम्ही परिस्थिती पाहून, तिथं जर धबधबा असेल, जोरात पाणी असेल, पावसाचं आहे, तुम्ही हवामानाचा अंदाज घ्या आणि मग जा. कसं आपल्या एक आयुष्यामधून गोष्ट जर चुकली तर ती पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये गोष्ट येत नाही. आपले जवळचे, आपण दुःखी होऊन बसायचं दुःखान, त्याच्यापेक्षा सावधानी बाळगा. आता मी एक घटना ऐकते. अहमदाबादचा विमान अपघात झाला नाही तर लगेच पुण्याचा अपघात, पुण्याचं पण झालं, पर्यटकांचं इंद्रायणी पूल कोसळला. त्याच्यानंतर केदारनाथचं ते काही हेलिकॉप्टर क्रॅश झालं. अशा घटना ऐकून एकदम मन हे होऊन जातं, दुःखी होऊन जातं. का मी तर दुःखी आहेच, असे बरेच दुःखी असेल, पण मी काहीतरी आपल्याला आता मोटिवेशन करून मी स्वतःला खंबीर केलं आहे. दुःख तर राहणार मित्रांनो. तर माझं फक्त एकच तुम्हा मैत्रिणींना, बहिणींना, भावांना, माझ्या आयांना, आईसारख्या मातांना सर्वांना ही एकच विनंती आहे की तुम्ही जपून हे काम करा, जपून राहा. आपल्या मुलांची काळजी घ्या, मित्रांची काळजी घ्या, मैत्रिणींची घ्या. एवढंच माझं नमस्कार. माझ्या ज्या